पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। 616 मतदारापैकी साधारण भारतीय जनता पक्ष आणि आमच्या सहकारी म्हणजे फक्त भारतीय जनता पक्षाचे सहकारी आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही साधारण 450 मताच्या आसपास आमची संख्या आहे। पण आमची शिंदे सेना जी आहे, शिवसेना, ते आमच्या सोबत राहील, आमची अजितदादांची राष्ट्रवादी आमच्या सोबत राहील आणि समोर माझ्या हिशोबानं त्यांना काय मला कोणाला कमी लेखायचं नाही, परंतु खूप हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच मतदान पुढे राहील। आणि त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण बसावं, चर्चा करावी आणि सोलापूरमध्ये एक नवीन इतिहास आपण सगळे मिळून घडूया आणि एक बिनविरोध निवडणूक करता येते याचाही प्रयत्न आपण या निमित्तानं करणार। विधान परिषदेच्या सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी निवडणुकीचे बिगुल वाजले असून सोलापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका, नगरपंचायतीचे सदस्य, नगराध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती असे 616 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। राज्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागा महायुती म्हणून लढवण्याबाबत जवळपास एकमत झाला असून जागा वाटप देखील निश्चित होत आला आहे। भाजपच्याच वाट्यास सर्वाधिक म्हणजेच 12, शिवसेना शिंदे गटाच्या वाट्यास 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळण्याचे संकेत आहेत। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचं संख्याबळ मोठं असून भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक यांची उमेदवारी निश्चित असल्याचा विश्वास परिचारक समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत। शनिवारी पंढरपूर भेटीस आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीस तिन्ही पक्ष महायुती म्हणून सामोरे जाणार असल्याचं स्पष्ट केलंय। भाजपकडून उमेदवारी कुणाला याबाबत त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे बोट दाखवलंय। मात्र विधानसभा निवडणुकीवेळी निर्माण झालेला तिढा सोडवताना नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे भाजप प्रशांतराव परिचारक यांनाच उमेदवारी देईल असा विश्वास परिचारक समर्थक व्यक्त करतायत। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात नगराध्यक्षा पदासाठी निवडणूक लढवीत मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन केलेल्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या काही नगरसेवकांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। त्यामुळे आता सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती एकत्र येणार असल्यानं पंढरपूर नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगराध्यक्ष डॉक्टर भालके आणि शिवसेनेत प्रवेश केलेले तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे काही नगरसेवक यांचे मतदान रूपी पाठबळ पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याचे आमदार होण्यासाठी प्रशांतराव परिचारक यांना मिळू शकतं, अशीच राजकीय परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत। पालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि उर्वरित जे आहेत ते आमचे सहकारी आहेत। एवढं सगळं आमच्या आज आपल्यासोबत आहे। तर अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता वाटतं की आम्ही मेहनत केलेली आहे, आता संधी आहे, आता मी का नाही आमदार व्हावं, जसं तुलाही वाटतं कधीतरी आमदार व्हावं, तसंच आहे की प्रत्येकाला वाटतं आमदार व्हावं। या हिशोबानं सगळेच इच्छुक आहेत। शेवटी निर्णय घेणारा व्यवस्था जी आहे, भारतीय जनता पक्षाची कोर कमिटी आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे उमेदवारी ठरेल।